नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आवडीच्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच नगर नियम कार्यालय अंतर्गत आता 9,700 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला लागताच 18,300 पासून ते 35,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत दिल्ली हायकोर्ट अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शन त्यावर लिंक देता, तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता। त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। नगर नियम कार्यालय अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। 9,700 पदसंख्या असणार आहे। यामध्ये कार्यालय परिचर या पदाकरता 4,500 जागा रिक्त असणार आहेत आणि क्लर्क या पदाकरता 3700 जागा रिक्त असणार। सुपरवायझर पदाकरता 1500 जागा रिक्त आहेत। बघा, शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। कार्यालय परिचर या पदाकरता तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। इथे तुमची कोणती एक्झाम न होता फक्त तुमच्या 10वीच्या मार्कावरती तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे। क्लर्क या पदाकरता तुमचे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि इथे तुमची कोणती एक्झाम न होता डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। बघा, सुपरवायझर पदाकरता तुम्हाला पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आणि इथे तुमची एक्झाम होणार आहे। त्यानंतर बघा, आता एज लिमिट काय लागणार आहे। मिनिमम तुमचा वय हे 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे आणि मॅक्झिमम 40। SC आणि ST करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल तुम्हाला एजमध्ये आणि OBC करता 3 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे। पर मंथ सॅलरी बघा तुम्हाला किती भेटणार आहे। कार्यालय परिचर या पदाकरता तुम्हाला 18,300 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर क्लर्क या पदाकरता 21,500 आणि सुपरवायझर या पदाकरता 35,500 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। ॲप्लिकेशन फी बघा किती लागणार आहे। जनरल आणि OBC करता 500 रुपये आणि जी कास्टमध्ये जाताना 250 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे। बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, मग तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर 20 फेब्रुवारी 2026 पासून हे ॲप्लिकेशन स्टार्टिंग होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 15 मार्च 2026 असणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी यामध्ये पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा।